स्वागत आहे मित्रांनो. आपल्या शेकडीवादीचं एक एक लेक्चर झालेलं आहे, तर दुसरं लेक्चर बघू आपण. पुढचे काही प्रश्न आहेत तर ते आपण बघून घेऊ. पुढचा प्रश्न आहे, एचा पगार बीच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे. एचा पगार 25% जास्त आहे बी पेक्षा, तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे? बघा, तुम्हाला काय दिलेलं आहे, एचा पगार आणि बीचा पगार. एचा पगार बीच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे. 25% म्हणजे 25/100. जर बीचा पगार 100 असेल तर 25%ने जास्त म्हणजे एचा पगार किती होईल? 125. 125 आहे. आणि पुढे काय विचारले, तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा, तुलना कोणाशी केली? एच्या पगारापेक्षा. एचा पगार किती आहे? 125. तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? 25ने कमी आहे. कशावर? 125वर तुलना करायची आहे एशी. तर कसं येईल? 25/125 गुणिले 100. तर तुमचा आन्सर येईल 25 5 125 5 दुने 10. तर तुमचं उत्तर येईल 20%. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न असा दिलाय, सुरेशला रमेशपेक्षा 20% जास्त नफा मिळाला. बघा, कोणाला? सुरेशला रमेशपेक्षा 20% जास्त नफा मिळाला. 20%. 20% म्हणजे 20/100. जर पर्सेंटेजचा साईन काढलं तर रमेशला 100 दिल तर सुरेशला किती येईल? मग 20 जास्त 120%. तर रमेशला सुरेशपेक्षा किती टक्के कमी नफा मिळाला? बघा, सुरेश आणि रमेश दिले. रमेशला किती टक्के कमी नफा मिळाला सुरेशच्या मापात? बरोबर. सुरेशला मिळाला किती आहे? 120. आणि रमेशला किती मिळाला आहे? सुरेशच्या रूपाने 20 कमी मिळाला आहे रमेशला. पण सुरेश पेक्षा, बघा, सुरेशचा कंपॅरिझन दिले म्हणून मी खाली किती घेतलं? 120 गुणिले 100. हे किती येईल? 6. 6चं मी बोललो होतो तुम्हाला. 100/6 किती येईल? 62/3%. 6 1 6. किती उरले? 4. 6 6 36. 4/6. हे कॅन्सल आउट केलं तर किती येईल? 2. तर तुमचं उत्तर येईल 16/2/3. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न असा दिलाय, एचा पगार बीच्या पगारापेक्षा 25%ने कमी आहे. ए आणि बीचा पगार दिलाय 25% म्हणजे 25/100. एचा पगार बीच्या पगारापेक्षा 25%ने कमी आहे. बीचा जर 100 दिल तर 25%ने कमी म्हणजे एचा किती येईल? 75. तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? तर बीचा पगार कितीने जास्त आहे? 25ने. बीचा पगार कितीने जास्त आहे? 25ने. पण कोणाच्या रूपात बोललेले ते? एच्या रूपात, एच्या पगारापेक्षा. एच्या पगारापेक्षा एचा 75. तर आपलं उत्तर येईल टक्क्यांमध्ये. टक्क्यांमध्ये काढायला गुणिला 100. 25 1 25. 25 3 75. 3 ने भागीला 3 3 9. 1 अच्छा 3 3 9 उरला 1/3. 33 1/3% किंवा 33.33%. हे तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न असा दिलाय, 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली? बरोबर. तर मी याला असं सोडेल, 150चा शेकडा 60 म्हणजे 60%. 60% काढून येणाऱ्या संख्येचा म्हणजे हीच संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढल्यावर याच संख्येचा पुन्हा 60 शेकडा काढला तर मूळची संख्या किती
कितीने कमी होईल? तर नवीन संख्या येईल ही संख्या 150 जी मूळ संख्या तिच्यापेक्षा कितीने कमी होईल हे तुम्हाला प्रश्नात विचारलेले आहे. बरोबर? त्याला आपण असं सॉल्व्ह करू. हा ब्रॅकेट घेतला नाही घेतला काहीच फरक नाही. मी सॉल्व्ह करताना ब्रॅकेट काढून घेईल. ब्रॅकेट काढल्यावर 20ने मी याला भागेल तर 20ने भागल्यावर हे किती? 20 त्रिक 60, 20 पंचे 100. परत हे 20 त्रिक 60, 20 पंचे 100. 5 5 25. 5 5 25. 25 ने याला भागलं तर 25 100, 25 125, 25 150. 6 त्रिक 18, 18 त्रिक 54. तर तुमचं उत्तर किती? 54. पण विचारलं काय तुम्हाला? 54 नाही विचारलंय. तुम्हाला विचारलंय की मूळची संख्या जी आली आहे, जी 54 आली आहे, ती मूळची संख्येपेक्षा कितीने कमी झाली? तर कितीने कमी झाली विचारलं? 150 वजा 54, 6, 15 6 गेले. उत्तर किती येईल तुमचं? 96 तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न असंच एक बघू आपण. प्रश्न दिले तुमच्या, नवीन प्रश्न आहे. 60चा शेकडा 50 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली? बघा, 60 एक नंबर आहे तुमचा, त्याचा शेकडा 50 काढला. या संख्येचा शेकडा 50 म्हणजे 50% 50 भागिले 100. ही संख्या आल्यावर ही संख्या येईल 7चा शेकडा 50 काढल्यावर, परत तिचा शेकडा 50 काढल्यावर, परत याच संख्येचा शेकडा 50 काढल्यावर जी संख्या येईल ती मूळच्या संख्येपेक्षा किती कमी राहील हे तुम्हाला प्रश्नात विचारलेलं आहे. तर बघा, सॉल्व्ह करताना मी काय करेल, परत इथे ब्रॅकेट काढून घेईल. कारण ब्रॅकेट असला नसला काही फरक नाही आहे. फक्त ब्रॅकेटमध्ये मला समजण्यासाठी ते ठेवलेलं आहे. बघा, मी याचा ब्रॅकेट काढला. ब्रॅकेट काढल्यावर 50ने भागले ना 1/2. परत याला केल्यावर 1/2. 2 दुने 4. 4ने याला भागलं तर किती येईल? 15 चौक 60. बरोबर? तुमचा उत्तर किती आहे? 15. पण हा 15 मूळच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? 15 ते 45. तुमचं उत्तर किती येईल? 45. अशातलाच अजून एक आपण जर प्रश्न घेतला, चा शेकडा 25 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा जर 30 काढला तर मूळची संख्या किती नव्हे? बघा, 400चा शेकडा 25 म्हणजे 25% काढल्यावर येणारी संख्या म्हणजे हीच. हिचा पुन्हा शेकडा 30 काढायचं आहे तर जी मूळची संख्या येईल, तर जी नंतर संख्या येईल ती संख्या मूळच्या संख्येपेक्षा कितीने कमी राहील हे तुम्हाला विचारलेलं असेल प्रश्न. तर मी परत त्याला असं करेल, 25 एका 25, 25 चौक 100. 1 0 1 0 इथे कट, 1 0 याच्याशी कट. आता उरलं किती? 4ने डिवाइड केलं याला, याला 10. बरोबर? 25% 1/4 100. 100चा परत बरोबर 10 ते 30 हे येईल तुमचं उत्तर. तर विचारलेलं असेल तुम्हाला, तर मूळच्या संख्यापेक्षा किती कमी झालं? बरोबर? तर किती कमी झालं? 400 वजा 30 370 हे तुमचं उत्तर येईल. बरोबर?
जर मी अजून एक याच्यात घेतलं, सहाशेच 16/2/3 शेकडा काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 20 काढल्यानंतर मूळची संख्या कितीने कमी झाली. तर बघा आता पहिले याला मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. 16/2/3 शेकडा म्हणजे 100. हे कसं होईल, 16×3=48. याला कसं सॉल्व्ह करतात आपण, हा इथे प्लस असतो, 16×3=48, 48 + 2 50/3. हे 100 इथे येतात, बरोबर. हे कसं होतं, A/B/C/D. तर याच्यात हा A, हा B आणि हा 100 खाली होता, बरोबर. हा A, B, C आणि हा D. मी सपोज 1 घेतो खाली, जो की गृहीत धरला नाही धरला काही फरक नाही पडत यात. तर इथे काय होतं, हा A आणि D जवळ येतो आणि खालचे B आणि C इथे जवळ येतात. तर हा 100 इथे असा वर जाईल याच्या. 50/300. 50/300 काय होतं, 0 कट आणि हे किती 1/6. तर 600चा शेकडा 16/2/3 म्हणजे 1/6 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 20 काढला तर शेकडा 20 म्हणजे 20/100 किंवा 1/5. काढल्यानंतर येणारी संख्या मूळच्या संख्येपेक्षा किती टक्क्याने कमी होईल. तर बघा इथे हा 600 वर आहे, लक्षात घ्या. याला मी भागेल तर हे येईल 100. 100 कट आणि डायरेक्ट उत्तर येईल तुमचं 20. तर 20 मूळच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे, तर तुम्ही उत्तर सांगणार मला 580. हे तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न जरा वेगळ्या प्रकारामधला आहे. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं असं आहे, एका गावाची लोकसंख्या 12,000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षानंतर ती किती होईल, बरोबर. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मी. जर एका गावाची संख्या आधी 12,000 आहे, बरोबर, जे प्रश्नात दिलेले आहे, तर ती दरवर्षी 10% वाढते. तर ती 10% जे घेईल ना, त्या 12,000चं नाही घेणार. पहिल्या वर्षी 12,000चं घेईल, दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाचे जे 10% आपण ॲड करू, त्यानंतर जी लोकसंख्या येईल त्याच्यावर 10% लागून दुसऱ्या वर्षाची निघेल. असं नाही की पहिल्या वर्षी याचेच 10, दुसऱ्या वर्षी सुद्धा याचेच 10% आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा याचेच 10%. तर याचे 10% नाही होणार. 10% कशाचे होतील, जे आपण ॲड करत जाऊ, पहिल्या वर्षाचे 10% ॲड केल्यावर जी संख्या येईल तिचे 10% निघतील. परत तिसऱ्या वर्षी जे पहिल्या 2 वर्षाचे 10% त्याचेही 10% निघतील आणि मग याचे 10% निघून त्यात ॲड होईल. बघा मी सांगतो कसं होईल ते. लोकसंख्या किती आहे, 12,000, बरोबर. पहिल्या वर्षी कितीने वाढते, 10% वाढेल म्हणजे किती होईल ते, 10% वाढल्यावर किती होईल ते, 110/100. परत दुसऱ्या वर्षी कितीने वाढेल, 10%. तर याच संख्ये आता बघा मला 10% वाढल्यावर नवीन संख्या येईल ती ही संख्या येईल. परत हीच संख्या 10% वाढेल म्हणजे परत हिची 110/100. परत तिसऱ्या वर्षी सुद्धा 10% वाढेल म्हणजे परत ही जी दुसऱ्या वर्षाची संख्या येईल हिच्यावरच 10% वाढेल, 110/100. असं नाही होणार
हिचे 10% काढले मी 112, तर तेच 1200 3 वर्ष ऍड होईल असं नाही होणार यार. कारण प्रत्येक वर्षाची ऍड होईल, प्रत्येक वर्षाची 10% निघेल, ती ऍड होईल त्याच्यावर 10% निघेल. तर यावर जरा लक्ष ठेवा तुम्ही. हे कन्सेप्ट हा इक्वेशन तर असंच येईल, किंवा याला तुम्ही असं करू शकता डायरेक्ट. बघा आधी मी व्हॅल्यू काढून घेतो. 10/11 10/11 10/11. किती शून्य आहेत? 1 2 3 3 शून्य आहेत. 3 शून्य मी कट केले. 3 शून्य कट झाल्यावर 11चा क्यूब किती होतो? 11चा स्क्वेअर 1 to 1. 11चा क्यूब येतो 1 3 3 1. बघा 3 वेळेस 11 आहे. मग त्याला 12 ने गुणायचं आहे. 12 1 12, 12 1 36 आणि 1 37, 12 1 36 आणि 3 39, 12 आणि 3 3 उरलेला 15,972. हे तुमचं उत्तर येईल. याला आपण अजून एक पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. बघा ती पद्धत सांगतो मी तुम्हाला. 10% पूर्णांक येईल 1/10. 1/10. बघा एक करतो मी सॉल्व्ह. 1/10. तर 10% वाढल्यावर किती होईल ते? 10 मध्ये 1 वाढेल, किती येईल ते? 11/10. असं तुमचं 11% वाढल्यावर पूर्णांक येईल. जे आपण लिहायचं ना ते लिहू शकतो आपण 110/100. 0 कट केलं ही तेच येणार आहे शेवटी, बरोबर. तर आपण असं म्हणू शकतो, एका गावाची लोकसंख्या आधी 10 होती, दुसऱ्या वर्षी ती 11 झाली, बरोबर. परत 10ची किती झाली ती 11, 10ची किती झाली 11. असं 3 वर्ष तिने कार्यक्रम केला, बरोबर. 3 वर्ष अशी 10%नी ती लोकसंख्या गावाची वाढली. तर आधीची लोकसंख्या समजा 1000 होती. 10 गुणिले 10 गुणिले 10 तर ती आता किती झाली? 1331, बरोबर. 1331. तर हे 1000 कशाला दाखवतोय? हे 1000 दाखवतोय तुमचं 12,000ला. तर 1331 म्हणजे किती? बस याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की तुमचं उत्तर येईल. हे 3 कट 1331 गुणिले 12 केलं तर तुमचं आन्सर आहे, जे की मागे आपण काढलेले आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न असा आहे, एका गावाची लोकसंख्या 5000 आहे, ती दरवर्षी 20%ने वाढते. 20%ने वाढते, तर त्या गावाची लोकसंख्या 5000 2 वर्षानंतर किती होईल हे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे, बरोबर. तर एका गावाची लोकसंख्या 5000 आहे, ती दरवर्षी 20%ने वाढते. म्हणजे किती होईल ती? 20%ने वाढल्यावर 120/100. 20%ने वाढले म्हणजे 100चे 120. 30%ने वाढले म्हणजे 100चे 130. 50 म्हटलं म्हणजे 50ची 1, 100ची 150, बरोबर. तर पहिल्या वर्षी तुमची लोकसंख्या किती होईल गावाची? ही होईल. दुसऱ्या वर्षी परत ही जी संख्या येईल याच 120/100. आणि मग पुढे जे येईल ती तुमची 2 वर्षानंतरची लोकसंख्या येईल. पहिल्या वर्षी बघा 5000चं 20%ने वाढले, मग ही पहिल्या वर्षाची लोकसंख्या वाढली तुमची, वाढलेली. परत ह्याच संख्येची 20%ने वाढवायची तुम्हाला, मग ते तुमचं फायनल आन्सर येईल. बघा मी सॉल्व करतो याला. 2 ने कट केलं तर किती येईल? 2 ने कट केलं तर हे येईल 6/5. ते करू शकतो मी, पण इथे करत नाही. 0 ठीक आहे, करून टाकू. 6/5, बरोबर.
पाचा पाचा 25, 25ने याला भागले तर किती 2, 200 गुणिला 36, 6 6 36. आता मी 2 ने एक काम करतो, 6 ला मल्टिप्लाय करतो, 6 दुने 12, 62, 72. जसं की त्याने 1 2. तुमचं उत्तर येईल 7200.